मित्रांनो, BBA, BCA, BBM आणि BMS CET 2025 साठी जनरल नॉलेज आणि अवेअरनेस या विषयामधून अत्यंत महत्त्वाचे MCQ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्या MCQचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, या CET साठी असणारी जी लाईव्ह क्रॅश कोर्सची बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा या बॅचमध्ये अवेलेबल असतील. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये MH BCA BBA BBM BMS एक्झाम हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि CET क्रॅक करण्याची तयारी करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. ब ऑक्सॅलिक आम्ल, क लॅक्टिक आम्ल आणि ड सायट्रिक आम्ल. तर विद्यार्थी मित्रांनो, चिंचेमध्ये मुख्यत्वे करून टार्टरिक आम्ल असते. हे आम्ल नैसर्गिकरित्या चिंच, द्राक्ष आणि इतर काही फळांमध्ये आढळते. टार्टरिक आम्ल हे खाद्यपदार्थामध्ये आंबट चव देण्यासाठी वापरले जाते. तर ऑक्झॅलिक आम्ल जे आहे साधारणतः पालक, बीट आणि इतर भाज्यांमध्ये आढळते. लॅक्टिक आम्ल हे दूध आणि दुधाच्या पदार्थात असते. सायट्रिक आम्ल हे मुख्यत्वे लिंबू आणि संत्र्यामध्ये आढळते. त्यामुळे चिंचेमध्ये असलेल्या आम्लाला टार्टरिक आम्ल असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ टार्टरिक आम्ल. पुढचा प्रश्न पाहूयात. अणूमधील धनविद्युत भारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ प्रोटॉन्स, ब न्यूट्रॉन्स, क इलेक्ट्रॉन्स आणि ड रेडॉन. विद्यार्थी मित्रांनो, अणूमध्ये 3 मुख्य कण असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन हे धनविद्युत भारित कण आहे जे अणूंच्या केंद्रकात असतात. न्यूट्रॉन्स हे विद्युत भाररहित कण आहेत, ते केंद्रकात असतात. इलेक्ट्रॉन्स हे ऋणविद्युत भारित कण आहे आणि ते केंद्रकाभोवती फिरत असतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ प्रोटॉन्स. चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ डासामार्फत, ब पाण्याद्वारे, क उंदीर व पिसवामार्फत आणि ड हवेद्वारे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्लेग हा रोग जो आहे तो प्रामुख्याने उंदीर आणि पिसवा यांच्या माध्यमातून होतो आणि प्लेगला कारणीभूत जीवाणू म्हणजे येर्सिनिया पेस्टिस जो उंदीर आणि त्यांच्यामधील पिसवामध्ये आढळतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उंदीर व पिसवामार्फत, ऑप्शन क. पुढचा प्रश्न पाहूयात. चांदीची रासायनिक संज्ञा डॅश डॅश आहे. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत अ SI, ब CA, क AG आणि ड Na. तर विद्यार्थी मित्रांनो, चांदीची रासायनिक संज्ञा ही Ag आहे, जी लॅटिन भाषेतील अर्जेंटम या शब्दावरून घेतलेली आहे. तर चांदी हा एक मौल्यवान धातू आहे आणि याला विविध औद्योगिक, वैद्यकीय आणि दागिन्यामध्ये याचा वापर होतो. SI जी संज्ञा आहे ती सिलिकॉनची आहे, CA ही कॅल्शियमची आहे, सोडियमची संज्ञा Na आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क AG. पुढचा प्रश्न पाहूयात. शुद्ध पाण्याचा pH डॅश डॅश असतो. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ 0, ब 14, क 7 आणि ड 10. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये शुद्ध पाण्याचा pH हा 7 असतो की जो उदासीन मानला जातो. जर pH 7 असेल तर पाणी हे उदासीन असतं. pH जर 7 पेक्षा लहान असेल तर त्याचा अर्थ हा पदार्थ आम्लधर्मी आहे. pH जर 7 पेक्षा मोठा असेल तर त्याचा अर्थ पदार्थ अम्लारीधर्मी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क 7. पुढचा प्रश्न पाहूयात. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ हॉकिंग यांचे डॅश डॅश या विषयावरील संशोधन जगप्रसिद्ध आहे. ऑप्शन अ तेजोमेघ, ब विश्वखंड, क विश्वकिरण आणि ड कृष्णविवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे संशोधन मुख्यतः कृष्णविवर किंवा ब्लॅक होल्स या विषयावर जगप्रसिद्ध आहे. हॉकिंगने कृष्णविवरांच्या भौतिकशास्त्रावरती महत्त्वपूर्ण काम केले आहे, ज्यामध्ये त्यांनी कृष्णविवरांच्या विकिरणाचा सिद्धांत हॉकिंग रेडिएशन विकसित केला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड कृष्णविवर. पुढचा प्रश्न पाहूयात. हृदयरोगाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, ऑप्शन ब डॉक्टर हरगोविंद खुराना, ऑप्शन क डॉक्टर इंदिरा हिंदुजा, ऑप्शन ड डॉक्टर लुईस पाश्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी 3 डिसेंबर 1967 रोजी केली. या शस्त्रक्रियेत त्यांनी 54 वर्षीय पुरुषाच्या शरीरात एक मृत महिलेचं हृदय रोपित केलं. ही शस्त्रक्रिया जगभरात प्रसिद्ध झाली आणि हृदयरोपणाच्या क्षेत्रात ही शस्त्रक्रिया एक महत्त्वाचा टप्पा ठरला. डॉक्टर हरगोविंद खुराना हे एक
जैव रसायनशास्त्रज्ञ होते, त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. इंदिरा हिंदुजा, त्या भारतातील हृदयरोग तज्ज्ञ आहे, पण त्यांनी पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया केली नाही. नंतर आहे डॉक्टर लुईस पाश्चर, हे एक प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते, त्यांनी लस तयार केली होती. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड, ऑप्शन अ. पुढचा प्रश्न पाहूयात. या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. ऑप्शन्स आहेत कॉलेरा, मलेरिया, क्षय आणि कर्करोग. तर विद्यार्थी मित्रांनो, BCG लस मुख्यतः क्षयरोग किंवा TB यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जाते. या लसीचा उपयोग विशेषतः त्या देशांमध्ये केला जातो जिथे क्षयरोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. ही लस जन्मल्यानंतर निरोगी बालकांना दिली जाते, यामुळे ती गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून स्वतःचं संरक्षण करू शकतात. तर BCG लस ही 50% पर्यंत क्षयरोगाच्या संसर्गापासून संरक्षण करू शकते. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, क्षय. पुढचा प्रश्न आहे. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः डॅश डॅश वापरले जाते. तर ऑप्शन्स आहेत तुरटी, सोडियम क्लोराईड, क्लोरीन आणि पोटॅशियम परमॅग्नेट. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः क्लोरीनचा वापर केला जातो. जलशुद्धीकरणामध्ये क्लोरीन एक प्रभावी पद्धत आहे जी पाण्यातील जीवाणू आणि विषाणूंना नष्ट करते. 1900च्या दशकात युरोपमधील काही भागांमध्ये जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सुरू झालेला होता आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये याचा स्वीकार केला गेला. तसेच तुरटीचा उपयोग जलशुद्धीकरणासाठी नाही आहे. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड हे साधारणतः मीठ आहे, हे जलशुद्धीकरणासाठी वापरत नाहीत. पोटॅशियम परमॅग्नेट हे काही अंशी वापरले जाते, पण ते सामान्यतः सार्वजनिक जलाशयात वापरत नाहीत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, क्लोरीन. पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅशच्या संयोगाने पाणी तयार होते. ऑप्शन्स दिलेत आपल्याला हायड्रोजन व ऑक्सिजन, ऑक्सिजन व नायट्रोजन, नायट्रोजन व हायड्रोजन आणि ऑक्सिजन व हेलियम. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पाण्याचा रासायनिक सूत्र जे आहे ते H2O आहे. याचा अर्थ असा की पाणी तयार होण्यासाठी 2 हायड्रोजनचे अणू आणि 1 ऑक्सिजनचा अणू लागतो, तर यांच्या संयोगाने पाणी तयार होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन व ऑक्सिजन. पुढचा प्रश्न पाहूयात. अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ, रात आंधळेपणा, ब, बेरीबेरी, क, स्कर्वी आणि ड, अ, ब, क तिन्ही. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर अजीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन एच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी दृष्टी कमी होऊ शकते, त्याला आपण रात आंधळेपणा म्हणतो. बेरीबेरी हा रोग मुख्यत्वे थायमिन व्हिटॅमिन B1च्या अभावामुळे होतो, त्यामुळे हा पर्याय योग्य नाही. स्कर्वी हा रोग व्हिटॅमिन Cच्या अभावामुळे होतो, त्यामुळे हा पण पर्याय योग्य नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अ, रात आंधळेपणा. पुढचा प्रश्न पाहूयात आता. शाईचे डाग काढण्यासाठी डॅश डॅश हे आम्ल वापरतात. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ, ऑक्झॅलिक आम्ल, ब, ब्युटेरिक आम्ल, क, लॅक्टिक आम्ल आणि ड, टार्टरिक आम्ल. शाईचे डाग काढण्यासाठी ऑक्झॅलिक आम्ल वापरले जाते. ऑक्झॅलिक आम्ल हे शाईच्या रंगद्रव्यांना विरघळून डाग काढण्यासाठी मदत करते. इतर जे आम्ल आहेत, ब्युटेरिक आम्ल हे सामान्यतः खाद्यपदार्थामध्ये वापरले जाते. त्याच्यानंतर लॅक्टिक आम्ल हे दुधाच्या पदार्थामध्ये असते. टार्टरिक आम्ल हे फळांमध्ये आढळते आणि तसेच काही खाद्यपदार्थामध्ये पण वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑक्झॅलिक आम्ल, ऑप्शन अ. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. डॅश डॅश हे सर्वात मोठे अक्षरवृत्त होय. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ, कर्कवृत्त, ब, मकरवृत्त, क, विषुववृत्त आणि ड, रेखावृत्त. विद्यार्थी मित्रांनो, विषुववृत्त किंवा इक्वेटर हे पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे. विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यभागी आहे आणि याला 0 डिग्री अक्षांश म्हटले जाते. उत्तरी गोलार्धात आणि दक्षिणी गोलार्धामध्ये पृथ्वीला ते विभाजित करते. त्याच्यानंतर कर्कवृत्त हे एक उत्तरी अक्षरवृत्त आहे जे विषुववृत्तापासून 23.5 डिग्री उत्तरेस आहे. तेच मकरवृत्त हे दक्षिणी अक्षरवृत्तात आहे. दक्षिणी अक्षरवृत्त आहे जे विषुववृत्तापासून 23.5 डिग्री दक्षिणेस आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क, विषुववृत्त. आपल्याला पुढचा प्रश्न दिला आहे. 2 भूखंडाच्या मधून जाणाऱ्या व दोन्ही बाजूंना सागरांना जोडणाऱ्या चिंचोळ्या जलपट्ट्यास डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन्स आहेत खाडी, संयोगभूमी, सामुद्रधुनी आणि द्वीपकल्प. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 2 भूखंडांच्या मधून जाणाऱ्या व दोन्ही बाजूंच्या सागरांना जोडणाऱ्या चिंचोळ्या जलपट्ट्यास सामुद्रधुनी असे म्हणतात. सामुद्रधुनी म्हणजे नैसर्गिक जलमार्ग जो 2 मोठ्या जलाशयांना जोडतो. उदाहरणार्थ पाल्कची सामुद्रधुनी भारत आणि श्रीलंका यांना जोडते. खाडी जे आहे ती नदी जिथे समुद्राला मिळते तेथे असते. संयोगभूमी 2 भूखंडांना जोडते. द्वीपकल्प हा तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क, सामुद्रधुनी. पुढचा प्रश्न आहे. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? ऑप्शन्स आहेत कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त आणि रेखावृत्त.
विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहिलं होतं की 2 ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त किंवा इक्वेटर. विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यभागी स्थित आहे आणि याला 0 डिग्री अक्षांश मानले जाते. हे पृथ्वीला उत्तरी आणि दक्षिणी गोलार्धामध्ये विभाजित करते. आता पुढचा प्रश्न पाहूयात. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या डॅश डॅश आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत 1/3, दुप्पट, 1/6 आणि 1/5. तर विद्यार्थी मित्रांनो, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 आहे. याचा अर्थ असा की चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या 1/6 भागाच्या तुलनेने कमी आहे. तर याचं कारण असं की चंद्राचे आकारमान जे आहे ते पृथ्वीच्या आकारमानाच्या साधारणतः 1/81 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क 1/6. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश हा सूर्यग्रहापासून सर्वाधिक जवळ आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत बुध, गुरु, शुक्र आणि पृथ्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, बुध हा सूर्यापासून सर्वाधिक जवळचा ग्रह आहे. बुध ग्रह सूर्याच्या 57.91 दशलक्ष किलोमीटर अंतरावरती आहे आणि बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे. दिवसासुद्धा दिसू शकणारा डॅश डॅश हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह होय. आपला ऑप्शन्स दिले त्याच्यामध्ये अ शुक्र, ब बुध, क गुरु आणि ड मंगळ. विद्यार्थी मित्रांनो, शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे जो दिवसाच्या वेळी देखील दिसू शकतो. याला सकाळचा तारा किंवा संध्याकाळचा तारा असंही संबोधले जाते कारण तो सूर्याच्या उगवण्याच्या वेळी पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला दिसतो. शुक्र ग्रह हा सूर्यापासून 2ऱ्या क्रमांकावरती आहे आणि तो अत्यंत तेजस्वी दिसतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ शुक्र. पुढचा प्रश्न पाहूयात. आइसलंडमधील ज्वालामुखी डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. आपला ऑप्शन्स दिलेत हेक्ला, एटना, कोटोपॅक्सी आणि पिनाटुबो. विद्यार्थी मित्रांनो, आइसलंडमधील ज्वालामुखी हेक्ला या नावाने ओळखला जातो. हेक्ला एक प्रसिद्ध आणि सक्रिय ज्वालामुखी आहे ज्याची अनेक उद्रेकांची नोंद झालेली आहे. याला ज्वालामुखींचा राजा असेही म्हणतात. तर एटना हा इटलीमधील एक प्रसिद्ध ज्वालामुखी आहे. कोटोपॅक्सी हा इक्वेडोरमधील एक सक्रिय ज्वालामुखी आहे. पिनाटुबो हा फिलिपिन्समधील एक प्रसिद्ध ज्वालामुखी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ हेक्ला. पुढचा प्रश्न आहे. हवेचे अस्तित्व वातावरणाच्या या थरामध्ये आढळते. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ तपांबर, ब स्थितांबर, क दलांबर आणि ड नीलांबर. विद्यार्थी मित्रांनो, हवेचे अस्तित्व वातावरणाच्या तपांबर या थरामध्ये आढळते. तपांबर हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर आहे जिथे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ यासारख्या वायूंचा समावेश असतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ तपांबर. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता भूखंड आकारमानाने सर्वात मोठा आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, आशिया हा भूखंड आकारमानाने सर्वात मोठा आहे. आशियाचे क्षेत्रफळ सुमारे 4,45,79,000 वर्ग किलोमीटर आहे. आफ्रिका हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. युरोप आकारमानाने लहान आहे. दक्षिण अमेरिका देखील आकारमानाने आशियाला कम्पेअर करता लहान आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे अ आशिया. पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश आकर्षण शक्तीमुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ सूर्य व चंद्र यांच्या, ऑप्शन ब पृथ्वीच्या, क पृथ्वी व चंद्र यांच्या, ड पृथ्वी व सूर्य यांच्या. विद्यार्थी मित्रांनो, समुद्राच्या लाटा निर्माण होण्यासाठी सूर्य व चंद्र यांच्या आकर्षण शक्तीचा प्रभाव असतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रातील पाण्याच्या स्तरात बदल होतात ज्यामुळे भरती आणि ओहोटी येते. सूर्य देखील भरती ओहोटीवरती प्रभाव टाकतो, पण चंद्राचा प्रभाव याच्यामध्ये सर्वाधिक असतो कारण चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ सूर्य व चंद्र यांच्या आकर्षण शक्तीमुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळापेक्षा डॅश डॅश तासांनी पुढे आहे. आपले ऑप्शन्स दिलेत 4:30, 3:30, 5:30 आणि 6:30. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रमाणवेळ IST ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. यामुळे ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क 5:30. आता पुढचा प्रश्न पाहूयात. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशात डॅश डॅश असे म्हणतात. आपला ऑप्शन्स दिलेत अ ओॲसिस, ब ऑलिव्ह, क डाऊन्स आणि ड स्टेप्स. विद्यार्थी मित्रांनो, वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास ओॲसिस असे म्हणतात. ओॲसिस म्हणजे वाळवंटातील पाणी आणि वनस्पती असणारा भाग. हे स्थान वाळवंटातील जीवांसाठी आणि प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ ओॲसिस.